सकाळचा नाश्ता असो किंवा मग लहान मुलांसाठी टिफिन असो, रोज काय बनवायचं हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो. नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेवई उपमा बनवणार आहोत. हा उपमा खूप सुटसुटीत होतो आणि खायलासुद्धा छान लागतो. शेवया आपण बनवल्या तर कधी आपण भात बनवतो, उपमा बनवतो, पण शक्यतो काय होतं त्याचा असा चिकदा होतो किंवा मग तो गोळा होतो. तर या पद्धतीने जर तुम्ही उपमा बनवला तर सकाळी बनवलेला उपमा संध्याकाळपर्यंतही असाच राहतो. बऱ्याच वेळेस शेवयाचा भात फक्त गरम असतानाच चांगला लागतो आणि थंड झाल्यानंतर त्याचा चिकदा होतो, एकखट्या तो असा चिपकून बसतो. तर हा उपमा अजिबात तसा होत नाही. संध्याकाळपर्यंतसुद्धा हा उपमा अगदी तसाच राहतो, छान सुटसुटीत. तर चला हा उपमा कसा बनवायचा ते बघूयात. तर मी इथे शेवया घेतलेल्या आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा कट केला आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्यासुद्धा बारीक चिरून घेतल्यात, कढीपत्ता घेतला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतला आहे आणि 5 ते 6 काजू घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल गरम करत ठेवायचं आहे. आता या तेलामध्ये आपण घेतलेल्या शेवया टाकूयात आणि ह्या शेवया आता आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्यात. सुरुवातीला कढई थोडीशी गरम करून घ्यायची आणि नंतर मीडियम गॅसवरती या शेवया आपल्याला भाजायच्या आहेत. शेवया खूप पटकन भाजल्या जातात, तर त्याला मीडियम गॅसवरतीच भाजायचे, म्हणजे त्या आतपर्यंत छान भाजतात, करपत नाहीत. शेवया भाजताना त्याला थोडंसं असं सुटसुटीत करून आपल्याला भाजायचे. आता दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळत ठेवायचं आहे. तर एका पातेल्यामध्ये 1 तांब्या भरून पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण शेवया भाजून घेऊयात. तर पहा, आता याला हलकासा सोनेरी रंग यायला लागलेला आहे. शेवया चांगल्या भाजल्या म्हणजे उपमा छान सुटसुटीत होतो आणि जर शेवया न भाजता आपण उपमा बनवला तर तो खूप चिकट होतो आणि चवसुद्धा लागत नाही. जेवढ्या तुम्ही शेवया चांगल्या भाजाल तेवढा उपमा छान चवदार होतो. तर मी याला मीडियम गॅसवरती 1 मिनिटभर व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे आणि मस्त असा याला कलर आलेला आहे. तर पहा, छान अशा या शेवया आता आपल्या भाजलेल्या आहेत. त्याच कढईमध्ये 3 चमचे आपल्याला तेल टाकायचे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरेसुद्धा छान असं फुलून द्यायचं आहे. तर मस्त अशी आता फोडणी तयार झाली आहे. याच्यामध्ये आपण कांदा टाकूयात. लगेचच हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता टाकूयात. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने याच्यामध्ये टाकायची आहेत. आता शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि काजूसुद्धा. हे सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. याच्यातील कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतवायचं आहे. तर मीडियम गॅसवरती मस्त असं मी याला परतून घेत आहे. पाणी उकळल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर पहा, याच्यातील आता कांदा छान असा परतल्या गेलेला आहे आणि सर्व साहित्य छान असं परतलेलं दिसतंय. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात. टोमॅटो थोडा आपण याच्यामध्ये असा मिक्स करून घेऊ. टोमॅटोसुद्धा छान असा परतल्या गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊयात. तर मी इथे पाव चमचा हळद टाकून घेत आहे. पाव चमचा लाल तिखटसुद्धा मी याच्यामध्ये टाकत आहे.
तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण हिरव्या मिरच्यासुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत, त्यामुळे मी थोडंसंच तिखट टाकलं आहे. तिखट टाकल्यामुळे कलर छान येतो. तर तुम्ही हिरव्या मिरच्या थोड्याशा कमी टाकू शकता लहान मुलांना खाण्यासाठी. तर हे हळद तिखट व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेवया टाकूयात. आता या शेवया आपल्याला ह्या सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्यात. तर हळद तिखट आणि सर्व साहित्य शेवयांना व्यवस्थित असं लागला गेलं पाहिजे. मीडियम गॅसवरती अर्ध्या मिनिटासाठी मी फक्त याला असं मिक्स करून घेत आहे. तर पहा, आता छान असा शेवयांना कलर आलेला आहे आणि सर्व साहित्यामध्ये शेवया छान अशा मिक्स झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण उकळून घेतलेलं पाणी टाकूयात. तर एकदम पाणी न टाकता सुरुवातीला अर्धा ग्लास असं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून बघायचं की शेवयांमध्ये पाणी कितपत आहे. तर अजून थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये टाकूयात. सर्व उकळवून घेतलेलं पाणी आपल्याला याच्यामध्ये नाही टाकायचं. शेवया मावतील एवढंच पाणी आपल्याला शेवयांमध्ये टाकायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये शेवया शिजण्यासाठी जितकं पाणी आवश्यक आहे तितकं घातलेलं आहे. फक्त वरती थोडीशी एक पाण्याची लेअर आपल्याला दिसायला हवी इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे, किंवा शेवया पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेल्या दिसतील इतकंच पाणी मी शेवयांमध्ये घातलेलं आहे. जास्त पाणी घातलं तर शेवया गाळ शिजतात आणि नंतर त्याचा चिकदा होतो, त्या सुटसुटीत होत नाहीत. तर 5 मिनिटे बारीक गॅसवरती पूर्ण झाकण ठेवून या शेवया मी मस्त अशा शिजून घेतलेल्या आहेत आणि छान सुटसुटीत अशा या शेवया शिजलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. तर मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. शेवयांमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, तर प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि फक्त हलक्या हाताने या शेवया आता आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात. तर पहा, आता छान अशा या शेवया आपल्या तयार झाल्यात आणि मीठ पूर्णपणे शेवयांमध्ये आपण मिक्स करून घेतल्यानंतर गॅस आता बंद करून घेऊयात. तर मस्त असा झटपट आपला हा नाश्ता बनवून तयार आहे. तुम्ही याला अजून हेल्दी बनवण्यासाठी याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता, जसं की गाजर, वटाणे, शिमला मिरची, आवडीनुसार फळभाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आता आपला हा उपमा छान असा तयार आहे. आपण प्लेटिंग करून घेऊयात. तर मस्त असा हा उपमा दिसतोय आणि खायलासुद्धा तेवढाच छान लागतो. पटकन आपल्याला नाश्त्याला काहीतरी बनवायचं आहे आणि ते पौष्टिकही असावं, किंवा मग लहान मुलांना टिफिनसाठी काहीतरी हेल्दी द्यायचं आहे, तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.